गोवंश संरक्षणासाठी शहादा येथे गोसन्मान आव्हान अभियान, राज्यपालांना पाठवले मागण्यांचे निवेदन। महाराष्ट्रातील गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि कत्तलीवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी गोसन्मान आव्हान अभियान अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांना शहादा तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्यामार्फत आज निवेदन देण्यात आले। समस्त गोभाग, संत समाज आणि सजग नागरिकांच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार गो तस्करी, रस्ते अपघात आणि प्लास्टिक भक्षणामुळे गोवंशाची संख्या वेगाने घटत असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारताच्या सांस्कृतिक मुळांना धोका निर्माण झाला असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनाद्वारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। कठोर कायदेशीर तरतूद, गो तस्करी आणि गो हत्येला अजामीनपात्र गुन्ह्याच्या श्रेणीत आणून दोषींना जन्मठेपेची शिक्षा व संपत्ती जप्त करण्याची तरतूद करावी। देशी गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राज्यमाता म्हणून घोषित करून संवैधानिक मान्यता द्यावी। प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा आणि जिल्हा स्तरावर आदर्श गोशाळा स्थापन करण्यात याव्यात। गो उत्पादनांना शेण गोमूत्र प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेतीला बळ द्यावे, तसेच शालेय पोषण आहारात देशी गाईचे तूप आणि दुधाचा समावेश अनिवार्य करावा। शालेय अभ्यासक्रमात गो विज्ञान हा विषय अनिवार्य करण्याची मागणीही करण्यात आली आहे। याप्रसंगी शहादा परिसरातील अनेक गोसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यपालांनी या पत्राची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलावीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। याप्रसंगी आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। यामध्ये प्रामुख्याने गो सन्मान आव्हान अभियानाचे प्रभारी हभप श्री खगेंद्र महाराज, श्री श्याम प्रभू हभप, श्री हर्षलजी महाराज हभप, श्री भूषणजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा गो सेवा संयोजक श्री मनीष चौधरी, भरत पाटील उपस्थित होते। स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, प्राध्यापक मकरंद पाटील, डी.के. अग्रवाल, डॉक्टर योगेश चौधरी आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित राहून या अभियानाला पाठिंबा दर्शविला। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक शहादा। गोमाता म्हणजे आमच्या देशाचा सन्मान आहे, आमचा मान आहे, सनातन हिंदू संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा मानबिंदू आहे। गोमातेने आपला वंश, ज्याला आपण बैल असं म्हणतो, हे शेतीसाठी दिलेत। आपला स्वपुत्र दुसऱ्याच्या घरी लाभायला दिला आणि तिथून आम्ही धान्य पिकवलं। आता एक यंत्रणा झाली म्हणून काय झालं, पण गोमातेचा सगळ्यात मोठा उपकार शेतकऱ्यांवर आणि आपल्यावर आहे की आपण तिथून धान्य पिकवू शकलो। तिथून गोमातेचा सन्मान सुरू झाला पाहिजे। गोमातेचं दूध, अरे ज्या लहान मुलाची आई बाळंत होताना वारली असेल, त्या मुलाला मोठं कोणी केलं असेल तर गाईच्या दुधाने मोठं केलं, म्हणून गोमातेचा सन्मान आहे। गाईची सुरक्षा, गाईची सेवा आणि गाईचा सन्मान हे करणं आमच्या सनातन हिंदू धर्मियांचं आद्य कर्तव्य नव्हे, हे प्रथम कर्तव्य। आणि म्हणून याचा सन्मान करण्यासाठी आम्ही निवेदन याचिका या ठिकाणी दाखल केलेली आहे। यात अनेक लोकांनी सहभाग दाखवला। राष्ट्रभर हे कार्य सुरू आहे। आम्ही सर्व राज्यकर्त्यांना एवढीच विनंती करू शकतो की कडक कायदा निर्माण करून गोहत्या बंदी होऊन गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, एवढीच आमची प्रार्थना। जय सियाराम, जय सियाराम, गोमाता।